तुवा आनंदाची दिवाळी भक्तजनांसी केली, मग सकळ सभा शौच देखिली तुझेनी अगाधपणे. मग सकळ सभा शौच देखिली तुझेनी अगाधपणे. दिवाळीच्या या पवित्र संध्येला आपण सर्वजण त्या परमपिता परमात्मा परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणावर साष्टांग नमन करूया आणि सर्व अच्युत गोत्रीय परिवाराला मी मुनी अर्णवराज महानुभाव साष्टांग दंडवत प्रणाम करतो व या पवित्र लीला स्मरणाला प्रारंभ करतो. दिवाळीचा पवित्र दिवस उगवलेला आहे आणि या सणानिमित्त गावातील महाजन स्वामींच्या दर्शनाला आले आहे. तेव्हा स्वामींची पूजा झालेली होती, चंदन ओळगविले होते, अक्षता लावल्या होत्या, आरती मंगळ आरती झाली होती. स्वामी बाहेरच्या पट्टीशाळेवर बसलेले आहे. तेव्हा सर्व महाजन आले. कोणी पाटाऊ पासवडी, कोणी मांजिटी, कोणी खळांची, तर कोणी ओली सावली पांघरली होते. टिळे तांबोळे अशी अनेक सामुग्री घेऊन स्वामींच्या दर्शनाला आले आहे. दंडवत प्रणाम करून श्री चरणाला लागले आणि मग स्वामी जवळ बसले आहे. ते पाहून भक्तजनांना मात्र खिन्नता वाटत आहे, कारण त्यांची अशी उचे वस्त्रे, सुंदर त्यांचा शृंगार आणि भक्तजन मात्र अगदी मळीन रोडक्या कपड्यांमध्ये आहे आणि म्हणून भक्तजनांना खिन्नता वाटत आहे. स्वामींनी भक्तजनांकडे पाहिले तेव्हा ते पांढरे बुरके फाटकी वस्त्रे नेसलेले आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, महात्म्यांना आनंदाची दिवाळी का न करावी. मग स्वामींचे आशीर्वाद रूप वचनाने सर्व भक्तजन आनंदी झाले आहे. स्वामींची कृपादृष्टी त्या सर्वांची चर्या बदलविणारी होती. आनंदाचा भाव सर्व भक्तजनांमध्ये संचारला आणि मग महाजन आपल्याकडे पाहत होते, भक्तजनांकडे पाहत होते. तेव्हा ते स्वतःला लहान पाहत होते आणि भक्तजनांना मात्र थोर पाहत होते. अशी काही काळ भक्तजनांनी स्थिती भोगली आणि मग सर्वज्ञ म्हणतात, वानरया, तुम्हास काही कार्य आहे का. तेव्हा भट्ट म्हणतात, हो जी, मज वस्त्रे आणावयाचे आहे, तेथे जाणे आहे जी. आणि मग महाजन स्वामींना दंडवत घालून निघालेले आहे आणि नागदेवाचार्य वस्त्र आणण्यासाठी निघून गेले आहे. अशी ही पवित्र दिवाळी सणाची परमेश्वराच्या प्रसन्नतारूप मनोधर्माची लीला आहे की ज्या भक्तजनांवर परमेश्वर प्रसन्न आहे, त्या प्रसन्नरूप मनोधर्माने परमेश्वर भक्तजनांना आपला आनंद देत आहे. या परमार्थामध्ये राहत असताना आपल्या अंतरातील जी सुंदरता आहे ती किती महत्वाची आहे हे या लीलेतून आपल्याला दिसते की आपल्या अंतरामध्ये असलेला परमेश्वर आणि त्या परमेश्वराची सुंदरता आपल्या तन मनावर जी उमटलेली असते ना, तीच खरी सुंदरता असते. बाहेरील वस्त्र, बाहेरील अलंकार, बाहेरील शृंगार हा काहीही कामाचा नाही. अंतरातील जे साधनेची सुंदरता आहे, ती सुंदरता जर वाढवली तर आपल्या ठिकाणी ती दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणार आहे. ही दिवाळी आपल्या अंतरातून आपल्याला साजरी करायची आहे आणि ती दिवाळी मला जन्मोजन्मी करता आली नाही आणि म्हणून परमेश्वर माझ्यावर उदास होऊन निघून गेले. मी बाह्य दर्शनाने परमेश्वराला
नव्हे तर परमेश्वरातील साधकांना हिंडवले, दुखविले आणि स्वतःला उच्च लेखत अनेकांना तुच्छ लेखत गेलो आणि त्यामुळे परमेश्वर माझ्यावर उदास झाले आणि परमेश्वर मला सोडून निघून गेले. या लिहेच्या माध्यमातून एवढीच भावना व्यक्त करूया. हे परमेश्वरा, जी प्रसन्नता त्या भक्तजनांवर होती ती प्रसन्नता माझ्यावर असू द्यावी आणि आपला आशीर्वाद रूप वचनांचा जो आनंद आहे तो मला अनुभवता यावा, अशी भावना व्यक्त करत आपण या ठिकाणी या लिहा स्मरणाला थांबवूया.